चिंतामणी श्री गणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव, याचा अर्थ चिंता हरणारा किंवा चिंता दूर करणारा देव असा होतो. मित्रांनो, श्री गणेशाच्या ह्या नावाची कथा तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, अष्टविनायक मंगळवार या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री चिंतामणी गणपती थेऊर या गणपतीची कथा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, अष्टविनायक यात्रेमधील 5वा पडाव म्हणजेच श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन. गणपतीचे हे मंदिर पुण्यातील थेऊर गावाजवळ मुळा, मुठा व भीमा नदीच्या संगमाजवळ स्थित आहे. मित्रांनो, या गणपतीची कथा आपल्याला अशी कळून येते की एकेकाळी राजा अभिजित याचा मुलगा गुणेश्वर हा ऋषी कपिल यांच्या आश्रमात गेला होता. ऋषी कपिल यांच्याकडे एक चिंतामणी होती, ज्या मणीने त्यांच्याकडे सुखशांती समृद्धी होती व त्यांच्या आयुष्यात कोणतीही चिंता नव्हती. त्या मणीच्या सहाय्याने त्यांनी राजा अभिजितच्या मुलाला म्हणजेच गुणाला सुखी ठेवले. त्याला खूप सारे पंचपक्वान जेवण्यास दिली व त्यानंतर गुणांनी ऋषी कपिल यांच्याकडे ती मणी मागितली, परंतु ऋषींनी त्याला ती देण्यास नाकारले व त्याला परत पाठवले. गुणा ह्या गोष्टीवरून रागावला व त्याने ऋषी कपिल यांच्याकडून ती मणी चोरली. जेव्हा ऋषी कपिल यांना माहीत पडले की गुणेश्वर यांनी आपली मणी चोरली आहे, तेव्हा त्यांनी श्री गणेशाची आराधना केली व त्यांची मणी पुन्हा परत आणण्यास सांगितली. त्यानंतर श्री गणेशाने गुणा ह्याच्यासोबत युद्ध लढले व ती मणी त्याच्यापासून परत आणून कपिल ऋषींना दिली. ऋषींनी ती मणी श्री गणेशाच्या गळ्यात बांधली व त्या मणीचं नाव चिंतामणी असल्यामुळे श्री गणेशाचे नाव चिंतामणी असे पडले. त्याचबरोबर मित्रांनो, श्री गणेशाच्या ह्या मंदिराला पेशव्यांच्या काळामध्ये खूप महत्त्व मिळाले. त्याचे कारण म्हणजे थोरले पेशवे माधवराव हे ह्या गणपतीचे खूप मोठे भक्त होते. ते त्यांच्या आजारपणात सुद्धा नियमितपणे ह्या गणपतीच्या मंदिरात येत असत. आजही त्या मंदिराजवळ आपल्याला पेशव्यांचे वाडे दिसून येते व त्याचबरोबर ह्या गणपतीला आपल्या भक्तांची चिंता हरणारा असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी एका अशाच अष्टविनायक गणपतीच्या कथेसोबत. तोपर्यंत जय श्री गणेश.